नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण लेखन कौशल्य ह्या चॅप्टरमधील जे पत्र दिलेले आहेत आपणाला, विक्रीपत्र, स्मरणपत्र आणि चौकशी पत्र. तर यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण विक्रीपत्र आणि कार्यालय स्मरणपत्र या दोन्हीचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपणाला चौकशी पत्र म्हणजे काय आणि ते कसं लिहिलं जाते यासंबंधीची माहिती या ठिकाणी अभ्यासायची आहे. तर पहा, चौकशी पत्र किंवा इन्क्वायरी लेटर. चौकशी पत्राच्या बाबतीमध्ये आपण पत्राचे प्रकार ह्या घटकामध्ये थोडक्यात माहिती अभ्यासलेली आहे. तर आज आपणाला चौकशी पत्रासंबंधीची सविस्तर माहिती या ठिकाणी अभ्यासायची आहे. तर पहा, चौकशी पत्र म्हणजे काय. व्यवसाय सुरू करताना अनेक प्रकारचा माल खरेदी करतच व्यवसाय सुरू करावा लागतो. उत्पादक उत्पादन कार्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करतात, तर व्यापारी ग्राहकांना आवश्यक असणारा पक्का माल खरेदी करून त्याची विक्री करतात. तर पहा, या ठिकाणी दोन कारणामुळे मालाची खरेदी करावी लागते. पहिलं, कच्चा माल खरेदी करावा लागतो किंवा दुसऱ्या काही व्यापारी पक्का तयार झालेला माल खरेदी करून ग्राहकांना विकण्यासाठी त्या मालाची खरेदी करतात. तर हा जो माल ज्या ठिकाणी उपलब्ध आहे, चांगल्या क्वालिटीचा, कमी दरामध्ये कोणत्या ठिकाणी उपलब्ध होईल याची चौकशी ह्या पत्राच्याद्वारे केली जाते. म्हणजे व्यवसायाची सुरुवात करत असताना आपणाला अनेक प्रकारचा माल खरेदी करतच तो व्यवसाय सुरू करावा लागतो. त्यामध्ये कच्चा माल आहे, पक्का माल आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी खरेदी कराव्या लागतात आणि ह्या खरेदी करतच मग आपणाला तो व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करावा लागतो. तर मग हा जो खरेदी करावा लागणारा माल आहे, तो माल योग्य कोणत्या ठिकाणी योग्य भावामध्ये मिळेल, योग्य दर्जाचा मिळेल किंवा योग्य विक्रीच्या अटीमध्ये मिळेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला सवलत वगैरे काही मिळू शकेल का, यासंबंधीची चौकशी करण्याच्या उद्देशाने हे चौकशी पत्र लिहिलं जाते. तर उत्पादक उत्पादन कार्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करत असतात, तर व्यापारी ग्राहकांना आवश्यक असणारा जो पक्का माल आहे तो पक्का माल खरेदी करून त्यांची विक्री करत असतात. तर पहा, सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याला आवश्यक कच्चा माल किंवा आवश्यक लागणारा जो काही माल आहे तो माल, कच्चा माल असो का पक्का माल असो, योग्य किमतीला योग्य वेळेमध्ये मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आता पहा, बऱ्याच वेळा आपण योग्य किंमत त्या ठिकाणी देऊनसुद्धा माल वेळेमध्ये उपलब्ध होत नाही आणि वेळेमध्ये जर उपलब्ध नाही झाला तर मग त्या ठिकाणी त्या व्यवसायाला लॉस सहन करावा लागतो. कारण व्यवसायामध्ये वेळेला फार महत्त्व आहे. वेळेच्या वेळी तो जर माल आला तरच त्या वेळेचा आपणाला फायदा उठवता येतो आणि अपेक्षित जो नफा आहे तो नफा आपणाला मिळवता येतो. आता समजा एखादा सण आहे आणि त्या सणाच्या निमित्ताने विशिष्ट वस्तूला खूप मागणी आहे किंवा एखादा सीझन आहे, त्या सीझनमध्ये एखाद्या वस्तूला खूप मागणी आहे. आता समजा उन्हाळा सुरू झाला किंवा पावसाळा आता सध्या सुरू झालेला आहे. पावसाळा सुरू झाला असताना छत्रीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी येते आणि मग पावसाळा सुरू होण्या अगोदर त्या ठिकाणी छत्री हा जो माल आहे तो माल कुठे उपलब्ध होईल याची चौकशी आपणाला करावी लागेल आणि योग्य वेळेमध्ये तो उपलब्ध होईल का याचीसुद्धा चौकशी करणं आवश्यक आहे. समजा सीझन निघून गेल्यानंतर हिवाळ्यामध्ये जर आपणाला तो माल मिळाला तर मग त्या छत्रीचा उपयोग होणार नाही. म्हणून हिवाळ्यामध्ये लागणारे उबदार कपडे जर समजा हिवाळा संपल्यानंतर मिळाले तर त्याचा फायदा आपणाला घेता येणार नाही, कारण उन्हाळ्यामध्ये उबदार कपडे कोण खरेदी करणार आहे. म्हणून योग्य किमतीला त्याचबरोबर योग्य वेळेत मिळणं अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण व्यवसायामध्ये टिकू शकतो किंवा व्यवसाय करू शकतो किंवा व्यवसाय नफ्यामध्ये चालवू शकतो. आधुनिक काळामध्ये एकाच वस्तूची निर्मिती करणारे असंख्य उत्पादक किंवा वितरक आहेत. यापैकी कोणाकडून माल खरेदी करावा हे व्यावसायिकास ठरवावं लागते. हा निर्णय घेताना प्रत्येक उत्पादक, वितरक, त्यांच्या मालांचा दर्जा, त्यांची किंमत काय आहे, सवलती कोणकोणत्या आहेत इत्यादी संबंधीची माहिती मिळवावी लागते. अशा प्रकारची माहिती प्राप्त करण्यासाठी व्यावसायिक उत्पादकांना किंवा वितरकांना
जी पत्रे लिहितात त्या पत्रांना चौकशी पत्रे असे म्हणतात. म्हणजे आपणाला हवा असणारा माल कुणाकडे उपलब्ध आहे, कारण आजच्या आधुनिक युगामध्ये एकाच वस्तूची निर्मिती करणारे अनेक उत्पादक आहेत किंवा अनेक वितरक त्या ठिकाणी आहेत. मग यापैकी आपण कुणाकडून माल खरेदी करावा, कोण आपणाला चांगल्या पद्धतीने मालाची पोचती करेल किंवा योग्य दर्जाचा माल योग्य किमतीमध्ये कोणकोणत्या सवलती त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल, ह्या सगळ्या गोष्टीचा आपणाला विचार करूनच कुणाकडून माल खरेदी करावा यासंबंधीचा निर्णय घ्यावा लागतो. आणि ही चौकशी करण्यासाठी किंवा ही माहिती मिळविण्यासाठी जी पत्र व्यावसायिक त्या ठिकाणी लिहितात त्या पत्रांना चौकशी पत्र असं संबोधलं जाते. पहा आता चौकशी पत्राची व्याख्या. तर ज्या व्यापारी पत्रामध्ये मालाची उपलब्धता, किंमत, मूल्य शोधनाच्या अटी व सवलती इत्यादी संबंधी चौकशी केली जाते त्या पत्राला चौकशी पत्र असे म्हणतात. तर पहा ज्यामध्ये मालाची उपलब्धता म्हणजे आम्हाला एवढा माल हवा आहे, आपल्याकडे तो उपलब्ध आहे का, जर उपलब्ध असेल तर त्याची किंमत काय आहे, आणि किंमत जर समजा आपणाला योग्य वाटली तर त्या किमतीचं शोधन कशा पद्धतीने करायचं किंवा पेमेंट कशा पद्धतीने करायचं, त्याच्या अटी व सवलती काही आहेत का, किंवा विशिष्ट मात्रामध्ये आपण माल खरेदी केला तर त्याच्यावर आपणाला काही सवलती मिळू शकतील का, इत्यादी संबंधीची चौकशी या पत्राद्वारे केली जाते. म्हणून ह्या पत्राला चौकशी पत्र असे म्हणतात. तर पहा आपणाला हवी असणारी गोष्ट कोणत्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल याची चौकशी करण्यासाठी जे पत्र लिहिलं जाते त्या पत्राला चौकशी पत्र असं म्हणतात किंवा असं आपणाला थोडक्यात म्हणता येईल. आता हे एवढं महत्त्वाचं पत्र लिहिताना आपण कोणती काळजी घेणं आवश्यक आहे. तर पहा चौकशी पत्र लिहिताना घ्यावयाची काळजी किंवा चौकशी पत्रातील काही आवश्यक मुद्दे. तर त्यामध्ये चौकशी पत्र लिहिताना आपण काळजी घेणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा आहे पहा आपल्या संस्थेचा अल्प परिचय देणे. म्हणजे माल खरेदी करू इच्छिणाऱ्या संस्थेने, म्हणजे ज्या संस्थेला माल खरेदी करावयाचा आहे अशा संस्थेने आपल्या संस्थेबद्दल त्या ठिकाणी थोडक्यात माहिती द्यावी पुढच्या व्यक्तीला. ज्याच्याकडून माल आपणाला खरेदी करायचा आहे अशा व्यक्तीला आपल्या संस्थेबद्दलची थोडक्यात माहिती त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आपली संस्था किती वर्षापासून व्यवसाय करते, आपल्या संस्थेच्या शाखाबद्दल, वार्षिक उलाढालीबद्दल या पत्रामध्ये आपण माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे माल विक्री करणाऱ्या खरेदी संस्थेचा त्या ठिकाणी परिचय होतो. म्हणजे माल विक्री करणाऱ्या संस्थेला खरेदी करणारी जी संस्था आहे त्या संस्थेचा त्या ठिकाणी परिचय होतो. म्हणजे ही संस्था व्यवसाय क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करते, त्यांची उलाढाल किती आहे, त्याचबरोबर त्यांच्या शाखा किती आहेत याबद्दलची जर माहिती त्यांना मिळाली तर ते अधिक चांगल्या पद्धतीने आपणाला त्या ठिकाणी सहकार्य करतील. म्हणून पहिल्यांदा ह्या पत्रामध्ये आपल्या संस्थेचा म्हणजे माल खरेदी करू इच्छिणाऱ्या संस्थेने आपल्या संस्थेचा अल्प परिचय पुढच्या संस्थेला देणं अत्यंत आवश्यक आहे किंवा सप्लायरला देणं आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 2 चौकशीचा आधार. आता पहा आपण ही चौकशी काही विशिष्ट व्यापाऱ्याकडे किंवा व्यावसायिकाकडे आपण करत आहोत. तर ही चौकशी करण्याचा आधार काय आहे, तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली, किंवा वर्तमानपत्रामधून माहिती मिळाली का, मित्राकडून मिळाली का, व्यापारी मित्राकडून मिळालेली आहे, ही त्या ठिकाणी माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे चौकशीचा आधार लिहित असताना ज्या माहितीच्या आधारे आपण चौकशी करत आहोत ती माहिती आपणाला कुठून मिळालेली आहे. उदाहरणार्थ जाहिरातीद्वारे किंवा एखाद्या विक्री प्रतिनिधीकडून किंवा इतर व्यापारी मित्राकडून किंवा व्यापारी संस्थाकडून अशा प्रकारची माहिती मिळाली यासंबंधीची म्हणजे त्या पत्रामध्ये आपण उल्लेख करणं आवश्यक आहे. आता पहा आपण जर समजा एखादी वस्तू खरेदी करायला गेलो तर त्या दुकानदाराला सहज सांगतो बा ते आमचे मित्र ते तुमच्याकडे नेहमी माल खरेदी करतात आणि त्यांनी आम्हाला तुमच्या दुकानाचा पत्ता दिला म्हणून आम्ही तुमच्या दुकानामध्ये आलो. म्हणजे असं सांगितल्याच्या नंतर म्हणजे त्या विक्री करणाऱ्या संस्थेला म्हणजे समाधान वाटते की आपण ज्या काही सेवा लोकांना उपलब्ध करून देतो त्याबद्दल लोक आपल्यावर समाधानी आहेत आणि आपल्या संस्थेची माहिती ते इतरांना पण देत आहेत असं त्या ठिकाणी त्यांना समाधान वाटते. म्हणून चौकशीचा आधार त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. त्यानंतर
नंबर 3 मालाचे वर्णन. आता पहा, आपल्याला जो माल हवा आहे त्या मालासंबंधीचं सविस्तर त्या ठिकाणी वर्णन करणं आवश्यक आहे किंवा सविस्तर माहिती त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आम्हाला 10 क्विंटल माल हवा आहे असं जर मोगमी वाक्य लिहिलं तर कोणता माल तुम्हाला द्यायचा हा प्रश्न त्या विक्रेत्याला पडतो किंवा त्या डीलरला पडतो. म्हणून आपण जो माल आपणाला हवा आहे त्या मालासंबंधी सविस्तर माहिती त्या ठिकाणी त्या पत्रामध्ये वर्णन करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मालाचा दर्जा म्हणजे कोणत्या दर्जाचा माल आपणाला हवा आहे, त्याचा आकार म्हणजे कोणकोणत्या आकारामध्ये किंवा कोणकोणत्या प्रकारचा, त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे, रंग काय असलं पाहिजे, मालाचं विशिष्ट चिन्ह जर आपणाला माहिती असेल तर ते त्या ठिकाणी मेन्शन केलं पाहिजे किंवा नंबर, त्या मालाचा काही कोड नंबर वगैरे असेल तर तो नंबर त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या नावाने तो ओळखला जात असेल त्या नावाचा कोड नंबर त्या पत्रामध्ये मेन्शन करावा. विशिष्ट उत्पादकाचाच माल हवा असेल म्हणजे काही लोकांना पहा, साबण वापरायचा असेल तर विशिष्ट उत्पादकाचा साबण ते वापरतात किंवा फ्रीज खरेदी करायचा असेल म्हणजे त्या ठिकाणी त्या ब्रँडवर काही लोकांची श्रद्धा असते, निष्ठा असते आणि म्हणून विशिष्ट उत्पादकाचाच माल हवा असेल तर त्याचा उल्लेखसुद्धा आपण पत्रामध्ये त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे किंवा तशा प्रकारचा उल्लेख करणं आवश्यक आहे. व मालाचे परिपूर्ण वर्णन पत्रामध्ये करावे, कारण यामुळे विक्रेत्याला खरेदीदाराच्या गरजेची पूर्ण कल्पना त्या ठिकाणी येऊ शकते आणि तो त्वरित मालासंबंधी माहिती त्या खरेदीदाराला पाठवू शकतो म्हणजे ग्राहकाला पाठवू शकतो. तर अशा पद्धतीने कोणता माल हवा आहे आणि तो किती मात्रेमध्ये हवा आहे आणि कोणत्या प्रकारचा, त्याचा रंग काय असला पाहिजे, ही सविस्तर वर्णन आपण आपल्या पत्रामध्ये लिहिलं पाहिजे. हा मुद्दा त्या ठिकाणी स्पष्ट असला पाहिजे, कारण पत्रामध्ये मालासंबंधी परिपूर्ण माहिती नसेल तर विक्रेत्याला उत्तर पाठविण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून पत्रलेखकाने चौकशी पत्रामध्ये मालासंबंधीची जी काही परिपूर्ण माहिती आहे ती माहिती त्या द्यावी, म्हणजे जेणेकरून विक्रेत्याला तशा प्रकारचा जो माल आहे तो माल त्याच्याकडे पाठवणं शक्य होईल किंवा त्याला उत्तर देणं शक्य होईल. त्यानंतर चौथा मुद्दा आहे पहा चौकशी पत्रामध्ये मेन्शन करण्यासारखा, तो म्हणजे माल खरेदी करण्याचा हेतू. म्हणजे खरेदीदाराने माल खरेदी करण्याचा काय हेतू आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे त्या पत्रामध्ये. मालाची खरेदी कोणत्या हेतूने केली जात आहे याचा पत्रामध्ये त्या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक आहे. आता उदाहरण द्यायचं झालं, समजा हिवाळ्यात लागणारे उबदार कपडे हिवाळ्यापूर्वी पाठविता येणे शक्य आहे किंवा नाही हे कळविता येईल, किंवा पावसाळ्यामध्ये लागणारी छत्री ती वेळेमध्ये तुम्हाला पाठविता येईल की नाही हे त्यांना कळविणे शक्य होईल. म्हणून कोणत्या कारणासाठी आपण किंवा कोणत्या संस्थेसाठी माल आवश्यक आहे त्याचा उल्लेख त्या पत्रामध्ये केला तर त्याप्रमाणे उत्पादक माहिती कळू शकेल. आलं लक्षात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे चौकशी पत्रामध्ये समाविष्ट करावा असा, माल खरेदीची मात्रा किंवा प्रमाण व किंमत. आता पहा, आपणाला माल किती नग हवे आहेत किंवा किती किलोग्रॅम किंवा किती मात्रेमध्ये तो माल हवा आहे, प्रमाण, आणि त्याची काय किंमत आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. कारण मालाच्या किमतीबद्दल चौकशी पत्रामध्ये स्पष्ट विचारणा केली पाहिजे. तसेच आपल्या सध्याच्या व भविष्यकालीन खरेदीचा अंदाज चौकशी पत्रामध्ये त्या ठिकाणी देण्यात यावा. माल खरेदीचं प्रमाण जास्त असेल तर विक्रेता मालाच्या किमतीबद्दल व विक्रीबद्दल जास्त सवलती देऊ शकतो. समजा आपणाला 1-2च वस्तू हव्या असतील तर तेवढ्या काही सवलती आपणाला मिळणार नाहीत, परंतु आपण जर समजा 50, 100, 150 अशा वस्तू त्या ठिकाणी खरेदी केल्या किंवा मोठ्या प्रमाणावर जर माल खरेदी केला तर विक्रेत्याकडून आपणाला अनेक प्रकारच्या सवलती, त्याचबरोबर विक्रीबद्दल किंवा किमतीबद्दल, म्हणजे समजा 100 रुपये त्याची किंमत असेल तर 90 रुपयाप्रमाणे आपणाला त्या वस्तू त्या ठिकाणी मिळू शकतात किंवा म्हणजे अशा प्रकारच्या सवलती त्या ठिकाणी मिळू शकतात. म्हणून आपणाला माल किती प्रमाणात पाहिजे, किती क्विंटल पाहिजे, किती नग पाहिजे, किती टन माल पाहिजे हे आपण त्या ठिकाणी मेन्शन केलं पाहिजे. त्यावरून मग विक्रेता त्या खरेदीदाराला कोणकोणत्या सवलती द्यायच्या ते ठरवू शकतो. म्हणजे किंमत कमी करायची का किंवा
शोधनामध्ये काही सवलत त्यांना द्यायची का, हे त्या ठिकाणी तो विचार करू शकतो. त्यानंतर नंबर 6, माल विक्रीच्या शर्ती व अटी. आता पहा, ज्या शर्ती अटीवर तुम्ही माल विकता ते त्या ठिकाणी मेन्शन करा म्हणून खरेदीदाराने त्या पत्रामध्ये लिहिलं पाहिजे. कोणता म्हणजे विक्रेता कोणत्या शर्ती व अटीवर माल विकण्यास तयार आहे याबाबत चौकशी पत्रामध्ये चौकशी केली पाहिजे. जसे व्यापारी व रोख सूट, म्हणजे माल खरेदी केल्यावर तुम्ही व्यापारी सूट देऊ शकता का, किंवा रोख सूट देऊ शकता का, किंवा किमान की जो काही माल आम्ही खरेदी केलेला आहे त्या मालाची किंमत शोधन करण्याची पद्धती, म्हणजे लगेच मालाची किंमत द्यावी लागेल का, काही कालावधीनंतर ती दिली तर चालेल, हे सुद्धा आपणाला त्या ठिकाणी म्हणजे विचारलं पाहिजे. मालाची बांधणी कशा पद्धतीने केलेली आपणाला पाहिजे ते सुद्धा आपण मेन्शन करणं आवश्यक आहे. कारण माल खूप चांगला आहे परंतु त्याची बांधणी जर कनिष्ठ दर्जाची असेल तर आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत बराच माल त्या ठिकाणी नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून मालाची बांधणी, वाहतूक काळातील विमा कुणी काढायचा, म्हणजे खरेदीदाराने काढणार का विक्रेता काढून देणार, यासंबंधीची चौकशी केली पाहिजे. माल पाठविण्याची पद्धती, म्हणजे माल तुम्ही कशा पद्धतीने पाठवता, म्हणजे रस्ते वाहतुकीने पाठवाल का हवाई वाहतुकीने पाठवता किंवा जलवाहतुकीने पाठवणार, यासंबंधीची त्या ठिकाणी माल पाठविण्याची पद्धत. माल पाठविण्यास लागणारा जो अवधी आहे तो अवधीसुद्धा, म्हणजे किती वेळेमध्ये तुम्ही तो माल आमच्यापर्यंत पोचवाल. समजा 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, जो काही अवधी आहे तो अवधी त्या ठिकाणी आपण विचारला पाहिजे. कारण आपल्याला जर तत्परतेने माल हवा असेल आणि पुढचा व्यक्ती जर तत्परतेने माल पुरवठा करू शकत नसेल तर मग अशा वेळी त्याच्याकडे मागणी करण्यात काही अर्थ नाही. म्हणून किती दिवसामध्ये तो माल तुम्ही आम्हाला पाठवाल याची सुद्धा विचारणा चौकशी पत्रामध्ये करावी. उधारीची सवलत किती दिवसासाठी मिळू शकेल, म्हणजे महिना 2 महिने उधारीची सवलत त्या ठिकाणी मिळू शकेल का, यासंबंधीची माहिती त्या चौकशी पत्रामध्ये आपण विचारणं आवश्यक आहे. त्यानंतर 7वा मुद्दा आहे पहा, उधारीसाठी व्यापारी संदर्भ. माल खरेदी करणारी जी काही संस्था आहे ती संस्था विक्रेत्याशी प्रथमच व्यवहार करू इच्छित असेल व माल उधारीने हवा असेल तर व्यापारी संकेताप्रमाणे अशा संस्थेने 2 नामवंत व्यापारी संस्थांची संदर्भ त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. त्या संस्था आपल्याबद्दल माहिती देऊ शकतील, चांगली माहिती देऊ शकतील अशा ह्या 2 व्यापारी संस्थांची नावे व पत्ते आणि आपले खाते ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेचं नाव व पत्ता देणं अत्यंत आवश्यक आहे. विक्रेता ह्या संस्थेशी आपल्याबद्दल विचारणा करेल व माल उधारीवर द्यायचा किंवा नाही हे ठरवेल. जर समजा चौकशी पत्रामध्ये असे आपण संदर्भ दिले 2 व्यापारी, नामवंत व्यापाऱ्याचे, की दिल्यानंतर जो सप्लायर आहे तो सप्लायर त्यांना फोन करेल ज्यांचे संदर्भ आपण दिलेले आहेत, किंवा अमुक XYZ व्यापाऱ्यांनी आमच्याकडे मालाची मागणी केलेली आहे आणि त्याला माल उधारीने हवा आहे 1 महिन्यासाठी, तर मग त्याची बाजारपेठेमध्ये पत कशी आहे अशी ते विचारणा त्या संदर्भ दिलेल्या व्यापाऱ्याकडे करू शकतात. आणि त्यांनी जर आपल्या फेवरमध्ये मत दिलं तर मग माल उधारीवर विकायचा की नाही हे त्या ठिकाणी ठरवू शकतात. म्हणून उधारीसाठी व्यापारी संदर्भ देणं अत्यंत आवश्यक आहे. व्यापारी संदर्भाबरोबरच आपलं जे अकाउंट आहे, ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेचं नाव आणि पत्तासुद्धा देणं आवश्यक आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे पहा, चौकशी पत्रामध्ये समाविष्ट केला पाहिजे. आदेश नोंदविण्याची इच्छा व त्वरित उत्तराची अपेक्षा. मालाची किंमत, माल विक्रीच्या अटी पसंत असतील तर चौकशी पत्राच्या शेवटी आदेश नोंदविण्याची इच्छा व्यक्त करावी. म्हणजे त्या पत्राच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला जर समजा पुढच्या व्यक्तीच्या ज्या मालाची किंमत आपणाला समजा परवडणारी असेल, त्याचबरोबर माल विक्रीच्या अटी आपणाला मान्य असतील तर अशा वेळी चौकशी पत्राच्या शेवटी आदेश नोंदविण्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे. पत्रासोबत मालाचे माहितीपत्रक किंवा किंमतपत्रक किंवा मालाचा नमुना इत्यादी पाठवण्याची विनंती आपण केली पाहिजे. किंवा तुमच्याकडे जो माल आहे त्या मालाचा नमुना आमच्याकडे पाठवा, त्याचं माहितीपत्रक आमच्याकडे पाठवा किंवा किंमतपत्रक आमच्याकडे पाठवून द्या
अशी आपण त्यांना विनंती करावी। तसेच विक्रेत्याकडून त्वरित उत्तर येईल अशी अपेक्षा व्यक्त करावी। भविष्यकाळामध्ये व्यापारी संबंध वृद्धिंगत होतील असा विश्वास त्या ठिकाणी आपण शेवटच्या पॅरेग्राफमध्ये व्यक्त केला पाहिजे। तर अशा पद्धतीने चौकशी पत्र लिहिलं गेलं पाहिजे आणि चौकशी पत्र लिहिताना ही काळजी घेणं आवश्यक आहे किंवा चौकशी पत्रामध्ये हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी समाविष्ट असले पाहिजेत। तर पहा, चौकशी पत्राचा जो नमुना आहे तो नमुना पुढील प्रमाणे मी तुम्हाला थोडक्यात तो वाचून दाखवतो। तर पहा, मराठवाडा ग्रंथ भांडार पुस्तकाचे विक्रेते वरच्या बाजूला दिलेला आहे। त्यानंतर डाव्या बाजूला दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल जावक क्रमांक दिलेला आहे आणि उजव्या बाजूला पत्ता दिलेला आहे, महात्मा फुले मार्ग संदेश भवन नांदेड 411602 आणि दिनांक दिलेला आहे। आणि मग पुन्हा डाव्या बाजूला प्रति म्हणजे आतील पत्ता लिहिलेला आहे, प्रति माननीय व्यवस्थापक सुगत प्रकाशन मंडळ 592/5 शिवाजीनगर पुणे 411030 असा आतील पत्ता त्या ठिकाणी लिहिलेला आहे। आणि मग त्यानंतर विषय लिहिलेला आहे। विषय काय लिहिला आहे? आपल्या संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे माहितीपत्रक व किंमतपत्रक पाठविणे बाबत। आता पहा, ही एक सुगत जी आहे, सुगत प्रकाशन मंडळ ही एक प्रकाशन संस्था आहे। ही संस्था अनेक प्रकारचे पुस्तकं त्या ठिकाणी प्रकाशित करते आणि म्हणून प्रकाशन संस्थेला पत्र लिहिलेलं आलं लक्षात की आपल्या संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे माहितीपत्रक आणि किंमतपत्रक पाठविण्याची विनंती आपण ह्या पत्रामध्ये केलेली आहे। महोदय, आम्ही म्हणजे सुरुवातीला पहा, आम्ही मागील 10 वर्षापासून पुस्तकाचा विक्री व्यवसाय करीत आहोत, म्हणजे स्वतःचा परिचय करून देत आहे ती संस्था। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची शैक्षणिक पुस्तके आम्ही पुरवठा करतो किंवा विकतो। तसेच महाराष्ट्रातील इतर विविध प्रकाशनाची पुस्तके देखील आम्ही विकतो। म्हणजे आमच्या संस्थेबद्दल, स्वतःच्या संस्थेबद्दल, खरेदी करणाऱ्या संस्थेबद्दलची माहिती ह्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये आहे की मागील 10 वर्षापासून आम्ही पुस्तक विक्रीचं काम या ठिकाणी करीत आहोत। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जेवढी काही महाविद्यालये आहेत किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही शैक्षणिक पुस्तकाचा पुरवठा करतो किंवा त्यांना विकतो, अशी ही माहिती, स्वतःबद्दलची माहिती पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे। आता दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली पुस्तके देखील आमच्या दुकानात असावीत असे आम्हाला वाटते। म्हणजे पहा, ही एक प्रकाशन संस्था आहे, ह्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली काही पुस्तकं आमच्याकडे किंवा आमच्या दुकानामध्ये असावीत असं आम्हाला वाटते। आपल्या प्रकाशन संस्थेची काल दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी दैनिक लोकमतमध्ये आलेली जाहिरात आम्ही वाचलेली आहे। आपण प्रकाशित केलेल्या शैक्षणिक पुस्तकांना येथे मोठ्या प्रमाणावर मागणी येईल अशी आम्हाला खात्री वाटते। आणि मग तिसरा पॅरेग्राफ, पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी आम्ही आपणाकडून मोठ्या प्रमाणावर पुस्तके खरेदी करू इच्छितो, तरी आपण प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे माहितीपत्रक, किंमतपत्रक लवकर पाठवून द्यावे ही विनंती। तसेच विक्री संबंधीच्या अटी, किंमत देण्याची पद्धत, उधारी संबंधीची सवलत, व्यापारी व रोखसूट यासंबंधी ही माहिती कळवावी ही विनंती। आपण आकर्षक अटी व सवलती कळवाल व आम्हाला आपल्याकडे आदेश नोंदविण्याची संधी द्याल अशी आम्ही आशा करतो। कळावे आपला विश्वासू, स्वाक्षरी, त्या संस्थेचं नाव आणि खाली त्याचं पदनाम व्यवस्थापक। तर अशा पद्धतीने हे पत्र लिहिले जाते। पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याबद्दलचा परिचय करून दिलेला आहे। दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलं आहे की कोणता माल आम्हाला पाहिजे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि शेवटी त्यामध्ये आव्हान केलेलं आहे त्यांनी की तुम्ही आम्हाला योग्य त्या अटीवर, योग्य त्या किमतीवर, योग्य दर्जाची पुस्तके तुम्ही आम्हाला पुरवाल अशी आम्हाला आशा वाटते, असं त्यांनी त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आणि हे पत्र या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। तर अशा पद्धतीने चौकशी पत्र म्हणजे काय आणि चौकशी पत्रामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट करणं आवश्यक आहे आणि त्याचा नमुना कसा असावा हे यासंबंधी आपण या ठिकाणी माहिती बघितली। मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।